हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत स्वीट कॉर्न टिक्की। तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात थोडं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलं। त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडेसे कॉर्न, उकडलेले कॉर्न हे करून घेतले, बारीक करून घेतले आणि थोडे आपण अख्खे टाकणार आहोत। एकदम बारीक पेस्ट नाही करायची, थोडेसे असे हे करून घ्यायचे, दळून घ्यायचे। एका बाउलमध्ये मी ते जो ठेचा आपण करून घेतलेला होता तो टाकला। स्वीट कॉर्नचं बारीक करून घेतलेला भुगा टाकला। थोडेसे अख्खे स्वीट कॉर्न टाकले आणि बटाटा उकडून घेतलेला बटाटा, 2 बटाटे किसून घेतले मी। थोडी हळद, थोडी लाल मिरची पावडर, धना पावडर, परत चाट मसाला टाकला, थोडा कसुरी मेथी टाकली, कसुरी मेथी, मीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर हे सगळे थोडं थोडं टाकून मळून घेतलं। कॉर्नफ्लॉवर आपण जसं लागेल तसं टाकून मळून घेऊ शकतो। हे छान मिक्स करून घेतलं मी। चिली फ्लेक्स वगैरे पण आपण टाकू शकतो यामध्ये, आणि कोथिंबीर टाकायची थोडी बारीक चिरलेली। कोणी यामध्ये पालक पण मिक्स करू शकतात, मेथीची भाजी पण आपण यामध्ये मिक्स करू शकतो। त्याच्या गोल गोल अशा टिक्क्या करून घ्यायच्या आहे। ह्या जर आपल्याला डीप फ्राय करायच्या असतील तर थोडीशी स्लरी तयार करून घ्यायची कॉर्नफ्लॉवरची, त्यामध्ये डीप करून आपण ते तळू शकतो। पण मी तव्यावरच अशा फ्राय केलेल्या आहेत, छान क्रिस्पी लागतात तव्यावरती फ्राय केल्यावर। अशा प्रकारे गुलाबी रंगावर आपण फ्राय करून घ्यायच्या त्या। अशा प्रकारे झटपट असा मुलांच्या डब्यासाठी पदार्थ आपला झटपट रेडी होतो स्वीट कॉर्नपासून। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।